गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण ऑलमोस्ट एका आठवड्याचा ब्रेक घेतला आणि आता आपण 14व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत, म्हणजे 27वा श्लोक. सो लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू आणि लेट अस गेट स्टार्टेड. तर पहिला आपण बघूया की प्रभुपाद काय म्हणतात आपल्याला. प्रभुपाद सेज, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. याचा अर्थ हा आहे की अँड आय एम द बेसिस ऑफ ऑल आय एम द बेसिस ऑफ द impersonal Brahman which is immortal, imperishable and eternal and is the constitutional position of ultimate happiness. समजा असं झालं ना की इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल आहे आणि तुम्हाला जर ऐकून नाही आलं एवढ्यापुरतं, तर डोंट वरी अबाउट इट. ह्याचं रेकॉर्डिंग होत आहे आणि रेकॉर्डिंग चांगलं होत आहे. सो यू कॅन रिव्हिजिट दॅट. आय एम द बेसिस ऑफ द इम्पर्सनल ब्रह्मन विच इज इमॉर्टल. आता हे कृष्ण म्हणतोय आणि कृष्णाच्या तोंडी हे वाक्य असल्यामुळे आपल्याला हे असं वाटू शकतं की हे कृष्ण म्हणतोय की मी ब्रह्मतत्व जे आहे त्याच्यापेक्षाही पुढे आहे. सो द पर्सनल God or Godhead is saying that impersonal Brahma, which is immortal, imperishable, त्याचा बेसिस मी आहे, त्याचा आधार मी आहे, and is the constitutional position of the ultimate happiness. आपण जर आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून हे बघितलं तर माझा जो खरा मी आहे तो आणि ब्रह्म हे एकरूपच आहेत. ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. तर हे आत्मस्वरूपाने आपल्याला अनुभवायचं आहे. ह्याचा बोध आपल्याला जेव्हा होईल तेव्हा सांगता येणार नाही, परंतु त्या दिशेने वाटचाल कशी करायची त्याच्यासाठी आपण ही सगळी गीता शिकतोय. करेक्ट. विनोबा काय म्हणतात, ब्रह्मासमीची आधार अवीट अमृतासमी मीची शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखासमी. आत्यंतिक सुखाला मी आधार आहे, शाश्वत धर्माला मी आधार आहे, अवीट अमृताला मी आधार आहे, ब्रह्माला मीच आधार आहे. सो आय, द ट्रू आय और द ट्रू सेल्फ इज द बेसिस और इज द फाउंडेशन ऑफ एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ईश्वरजी काय म्हणतात बघूया. मी वसती स्थान त्याचे अमृत अव्यय ब्रह्माचे तसेच सनातन धर्माचे व अनंत परमानंदाचे. सनातन धर्म हा जो शब्द आपण नेहमी ऐकतो आणि आपल्याला असा गैरसमज होतो की ते म्हणजे कुठली देवळं किंवा त्यात चालणारे सगळे रिच्युअल्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सनातन धर्माचा भाग आहेत, हे बरोबर आहे. परंतु सनातन धर्म याचा अर्थ हा आहे की जे या जगाला धारण करतं ते. आपल्याला जो काही अनुभव येतो त्याचा जो आधार आहे, ज्याच्या आधारावर सगळं चालतं, ज्याच्या आधारावर सगळं चालताना दिसतं, चालताना आहे असं वाटतं, त्याच्या खालचा जो मूलभूत आधार आहे तो म्हणजे धर्म आहे आणि दॅट इज सनातन धर्म. त्यामुळे धर्म हा एकच आहे. धर्म फक्त सनातन धर्म आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींना आपण जे धर्म म्हणून म्हणतो तो धर्म नसून त्या उपासना पद्धती आहेत. सनातन धर्म हा एकच आहे आणि तो सनातन ह्याचा अर्थ इटर्नल म्हणजे बियॉन्ड टाइम. कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. दॅट इज व्हॉट सनातन मीन्स. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात, असे मी अधिष्ठान ब्रह्मासी पार्थ मला मृत्यू नाही कमी ना की जास्त. अधिष्ठान धर्मा तया शाश्वतासी अधिष्ठान तैसे टिकाऊ सुखासी. टिकाऊ सुखासी म्हणजे आपलं सुख कधीही जाणार नाही आहे, कमी होणार नाही आहे, काहीच होणार नाही त्याला. ठीक आहे ना. मला मृत्यू नाही आहे, मी न कधी कमी होत न मी कधी जास्त होतो. मी अधिष्ठान आहे ब्रह्मासी. मी म्हणजे आपला खरा मी.
लेट अस गो टू व्हॉट ज्ञानेश्वर महाराज इज टू से. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात? ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य कान्तिकस्य च. त्याच्यानंतर मग ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः. तर हा असा चतुर्दशोध्याय 14वा अध्याय इथे समापन होतोय. नित्य अमृत शाश्वत धर्मरूप आणि अखंड सुख असं जे ब्रह्म ते ज्यात राहतं त्या ब्रह्माची मूर्तीच मी आहे. सो अल्टिमेटली आय एम द फंडामेंटल फाउंडेशन ऑफ एव्हरीथिंग अँड एनिथिंग. अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मी पांडवा मीची बोलीजे आघवा शब्दी इही. अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी मीच बोलला जातो. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. चंद्र आणि चंद्राचं बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याचप्रमाणे हे चतुर अर्जुना माझ्यात आणि ब्रह्मात भेद नाही. चंद्र आणि चंद्राचं बिंब याच्यात काही भेद नाही. त्याचप्रमाणे माझ्यात आणि ब्रह्मात भेद नाही. सो मी आणि ब्रह्म म्हणजे चंद्र आणि चंद्रबिंब याच्यासारखं आहे. अगा नित्य जे निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुख जे उमप अद्वितीय. अर्जुना, जे ब्रह्म नित्य अचल म्हणजे न हलणारं, प्रगट म्हणजे ऑलवेज मॅनिफेस्ट, धर्मरूप, अमर्याद सुख असं अद्वितीय असं आहे. अमर्याद जे असेल त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही असू शकत नाही ना. अमर्याद म्हणजे ज्याला मर्यादा नाही. देर इज नो लिमिट, अनलिमिटेड. सो अनलिमिटेड और इन्फिनिट कॅन ओनली बी वन. देर कॅन बी नो टू इन्फिनिटीज. इन्फिनिट मीन्स इट इज ऑल एनकम्पासिंग. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. विवेकू आपले काम सारुनी ठाकी जे धाम निष्कर्षाचे निसीम किंबहुना मी. विचार म्हणजे अज्ञान नष्ट करण्याचं आपलं काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. म्हणजे जिथे विचार देखील संपतो. पहिले अज्ञान नष्ट करतो आणि विचार देखील जिथे शांत होतो. कारण की विचार करण्यासारखी वस्तू नाहीच आहे आता. आपण विचार जेव्हा करतो तेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूचा करतो. आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा विचार करणं शक्य नाही. ठीक आहे ना. तर एक सेकंड, जस्ट मी पॉज केलं रेकॉर्डिंग. जस्ट 1 सेकंड. विचार म्हणजे अज्ञान नष्ट करण्याचं आपलं काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. फार काय सांगावं, फार काय सांगावं. सिद्धांताचे कडेलोटाचे स्थान ते मीच आहे असं समज. म्हणजे सिद्धांत जिथे जाऊन थांबतो. सिद्धांत केव्हा असतो? जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो किंवा एखाद्या गोष्टीचं लॉजिकल कन्क्लुजन काढतो तर तो झाला सिद्धांत. ओके. परंतु सिद्धांत देखील जिथे नष्ट होतो, सिद्धांताच्या कडेलोटाचं ठिकाण जे आहे ते म्हणजे मी आहे. म्हणजे काय आहे की आय एम बियॉन्ड कॉज अँड इफेक्ट. आय एम बियॉन्ड लॉजिक. माझ्यामध्ये कॉज अँड इफेक्ट, लॉजिक, कार्यकारण नाहीच आहेत. कार्यकारण जे आहे ना ते सापेक्ष जगामध्ये आपण विचार करतो, तर्क करतो, एखाद्या गोष्टीची मीमांसा करतो, एखाद्या गोष्टीबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यातनं आपल्याला सिद्धांत लक्षात येतील. परंतु सिद्धांत देखील जिथे जाऊन थांबतात तिथे मी आहे. ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगत असे वीरा पार्थासी. अहो महाराज ऐका. अशाप्रमाणे तो अनन्य भक्तांचा आवडता श्रीकृष्ण परमात्मा वीर अर्जुन त्याला सांगता झाला.
येथ धृतराष्ट्र म्हणे, संजया हे तू ते कोणे, उचले निविण वायाणे का बोलसी. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, हे तुला कोणी विचारल्या वाचून तू व्यर्थ का बोलतोस. माझी अवसरी ते फेडी, विजयाची सांगे गुढी, येरू जीवी म्हणे सांडी गोठी यया. माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर. तेव्हा संजय महाराज म्हणतो की तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे. संजयो विस्मयो मानसी, आहा करुनी रसरसी, म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्व यया. धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून संजय आश्चर्यचकित होऊन आणि त्रासून मनात म्हणाला, अहो काय आश्चर्य आहे, याचं देवाशी कसं वैर आहे. तरी तो कृपाळू तुष्टो, यया विवेकू हा घोटो, मोहाचा फिटो महारोगू. तरी तो कृपाळू म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा परमात्मा संतुष्ट हो, आणि याला म्हणजे धृतराष्ट्राला हा आत्मानात्म विचार, म्हणजे आत्म आणि अनात्म ह्याचा विचार, याचं सेवन करण्याचं सामर्थ्य देव, म्हणजे हे त्याला समजो, अशी प्रार्थना संजय करतोय कृष्णाजवळ, की अरे बाबा कृष्णा, ह्या धृतराष्ट्राला हे काही समजत नाही, परंतु ह्याला समजायची कृपा ह्याच्यावर तू कर. ही शुड बी एबल टू अंडरस्टँड दिस. हॅलो, बोला. काय म्हणते? मी मस्त, एक तू काय सेकंड, हा. म्हणते? मी पण थांबा मस्त थांबा आहे. थांबा, होल्ड ऑन. नलिनीताई, आपला मस्त म्हणजे आपला मस्त नाहीये पण ठीक आहे. ओके. नलिनीताई, सॉरी, आय हॅड टू म्यूट यू. तुम्ही अनम्यूट झाल्या होत्या चुकून, आणि तुमचा फोन जो आला तो आम्हाला ऐकू आला. सो सॉरी अबाउट दॅट. आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा हो. जे आत्मानात्म विवेक किंवा आत्मानात्म विचार समजा आपण करू शकलो, तर काय होईल, की आपल्या मनात जो मोह झालेला आहे आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दलचा, तो मोह नष्ट होईल. तसा मोहरूपी महारोग, हा महारोग म्हणजे हा पहिला रोग आहे. दिस इज द ओरिजिनल सिन. पहिली चूक ही आहे की आपल्याला खरं काय आणि खोटं काय आहे, नित्य काय आणि अनित्य काय आहे, आत्म काय आणि अनात्म काय आहे, ह्याच्यामधला विवेक करता येत नाही. मोहवश आपण जो अनात्मा आहे त्याला आपण आत्मा आहे असं समजून बसलेलो आहोत. अनात्मा म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विचार करू शकू ॲज दी अदर, दॅट इज अनात्मा. ओके. तर त्या अनात्मा या शीर्षकाखाली आपला देह पण येतो आणि आपला जीव पण येतो, बरं का. तर ह्या दोन्ही गोष्टी अनात्मा आहेत. आणि आत्मा काय आहे? आत्मा काय आहे? आत्मा म्हणजे माझा खरा मी, द अल्टिमेट सब्जेक्ट. संजयो ऐसे चिंतिता, संवादू तो सांभाळिता, हरिखाचा येतू चित्ता महापुरू. संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृष्णार्जुनाच्या संवादाचं मनन करीत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला. तो जेव्हा कृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद झाला, त्या संवादाबद्दल आठवण केली त्यांनी किंवा त्याचा विचार केला, तेव्हा त्याला आनंद झाला, खूप आनंद झाला. म्हणून आता येणे उत्साहाचेनी अवतरणे, श्रीकृष्णाचे बोलणे सांगी जैल. म्हणून आता या उत्साहाच्या भरात तो श्रीकृष्णाचं बोलणं सांगेल, जे काय की 15वा अध्याय. तया अक्षरा आतील भावो, पाववीन मी तुमचा ठावो, ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोचवीन, तुम्हाला सांगेन, म्हणजे तुम्हाला सांगेन, तो तुम्ही ऐका, असं निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा प्रकारे हा 14वा अध्याय इथे संपन्न झाला. आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग हिअर अँड टॉक टू यू. तर 14व्या अध्यायामध्ये आपण काय काय शिकलो सांगा. आपण 3 गुण काय आहेत ते शिकलो. गुणत्रय विभाग योग, त्या 3 गुणांमुळे काय काय होतं, त्यांच्यामुळे काय काय परिणाम होतात, हे सगळं शिकलो. आणि आपला जो खरा मी आहे तो या 3 गुणांच्या पलीकडे आहे, किंवा हे तिन्ही गुण जे आहेत हे या खऱ्या मी मध्ये दिसतात किंवा प्रगटतात किंवा आहे असं वाटतं.
परंतु जो खरा मी आहे तो नेहमी ह्याच्या पलीकडे आहे. कृष्ण म्हणतोय की तो मी आहे. आता दोन्ही तऱ्हेने याला आपण इंटरप्रेट करू शकतो. कृष्ण समजा आपण आपल्यापेक्षा वेगळा आहे असं मानलं, तर देन द पर्सनल गॉड हेड म्हणजे कृष्ण नावाची व्यक्ती ही ब्रह्माच्या पलीकडे आहे असं पण अर्थ होऊ शकतो. किंवा जर आपला जो आपल्या आतला कृष्ण आहे, म्हणजे आपला खरा मी, त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो आपल्या आतच आहे, तो आपल्या बाहेर नाही आहे. अशा प्रकारे हा 14वा अध्याय आपण शिकलो ज्ञानेश्वरांकडनं. त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही चिंतन करायचं असेल तुम्ही करू शकता. एनी क्वेश्चन्स ऑर कॉमेंट्स यू हॅव? आता आपण विनोबांनी त्यांच्या प्रवचनांमध्ये 14व्या अध्यायाच्या शेवटी सत्वगुण कसा जिंकायचा त्याच्याबद्दल लिहिलंय, ते आपण वाचणार आहे. ते तुम्हाला म्हणजे मला ते खूप आवडतं. मला तो पॅसेज पूर्ण खूप आवडतो. आपल्याला तमोगुण जो जिंकायचा असतो, तमोगुण म्हणजे जडत्व. समजा आपण खूप आळशी असू तर आपण थोडंसं व्यायाम वगैरे करून आणि बरे होऊ. समजा आपण रजोगुणात अडकलेलो असू म्हणजे वर्कहॉलिक असलो तर आपण थोडंसं मेडिटेशन वगैरे करून शांत होऊ. रजोगुण तमोगुण या दोन्हींनी समजा आपल्याला त्रास दिला तर आपण काहीतरी करू शकतो, ठीक आहे. पण सत्वगुण जो आहे ना तो फार डेंजरस आहे. समजा आपण सगळं व्यवस्थित करत असलो, म्हणजे आपण खोटं बोलत नाही किंवा चोरीमारी करत नाही किंवा आपण रेग्युलरली एक्सरसाइज करतो, सात्विक आहार खातो वगैरे वगैरे सगळं करत असतो, सकाळी लवकर उठतो, योगासनं करतो, तर मग ह्याच्या पुढे कसं जायचं, तर ह्याचा अहंकार होऊ शकतो. तर त्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात ते बघा. खूप सुंदर आहे हा सगळा पॅसेज. आय एम गोइंग टू शेअर दॅट विथ यू. आता उरला सत्वगुण. याच्याशी फार जपून वागलं पाहिजे. याच्यापासून आत्म्याला अलग कसं करायचं, सूक्ष्म विचाराची ही गोष्ट आहे. सत्वगुणाचा अजिबात निकाल नाही लावायचा. रजतमांचा संपूर्ण उच्छेदच करावा लागतो. परंतु सत्वगुणाची भूमिका जरा निराळी आहे. पुष्कळ समुदाय जमला आहे आणि त्याला काढून लावायचा आहे, तर कमरेच्या वर गोळ्या न झाडता खाली पायावर गोळ्या झाडा असा शिपायांना हुकूम देतात. त्यामुळे मनुष्य मरत नाही परंतु घायाळ होतो. त्याचप्रमाणे सत्वगुणाला घायाळ करायचं, ठार नाही मारायचं. रजोगुण आणि तमोगुण गेल्यावर शुद्ध सत्वगुण राहतो. शरीर आहे तोपर्यंत कुठल्या तरी भूमिकेवर राहणं प्राप्त आहे. रज तम गेल्यावर जो सत्वगुण राहणार त्याच्यापासून अलग व्हायचं म्हणजे काय. सत्वगुणाचा अभिमान जडतो. तो अभिमान शुद्ध स्वरूपापासून आत्म्याला खाली पाडतो. एखाद्या कंदिलातील ज्योतीची प्रभा स्वच्छपणे बाहेर पडावी म्हणून आतील काजळी पुसून टाकावी लागते. काजळी तर पुसून टाकली, परंतु काचेवर धूळ बसली आहे तर तीही पुसून टाकावी लागते. त्याचप्रमाणे आत्म्याच्या प्रभेभोवती जी तमोगुणाची काजळी असते ती तर झाडून दूर केलीच पाहिजे, झडाडून दूर केली पाहिजे, झडझडून दूर केली पाहिजे. नंतर रजोगुणाची धुळी साफ केली पाहिजे. तमोगुण धुतला, रजोगुण साफ केला, आता शुद्ध सत्वगुणाची काच राहिली. ठीक आहे. मग आता हा शुद्ध सत्वगुण जो आहे हा दूर करायचा म्हणजे काय, काच फोडायची? नाही नाही नाही, काच फोडल्याने दिव्याचं कार्य होणार नाही. ज्योतीचा प्रकाश फाकण्यासाठी काच तर पाहिजेच. ही शुद्ध चकचकीत काच फोडून न टाकता डोळे तिच्यामुळे डिपून जाऊ नयेत म्हणून लहानसा कागदाचा तुकडा आड धरायचा. डोळे दिपू द्यायचे नाहीत. सत्वगुण जिंकणं म्हणजे त्याबद्दलचा अभिमान, त्याबद्दलची आसक्ती दूर करणं. सत्वगुणापासून काम तर करून घ्यायचं, परंतु जपून युक्तीने घ्यायचं. सत्वगुणाला निरहंकारी करायचं. तर हा सत्वगुणाचा अहंकार कसा जिंकायचा याला एक उपाय आहे. सत्वगुण आपल्या ठिकाणी स्थिर करायचा. सत्वगुणाचा अभिमान सातत्याने जातो. सत्वगुणाची कर्मे सतत करूनच तो स्वभावच करायचा. सत्वगुण कोणी घटकाभर आलेला पाहुणा असं न होता तो घरचा करून टाकायचा. जी क्रिया कधीमधी आपल्या हातून होते तिचा आपल्याला अभिमान वाटतो. आपण रोज झोपतो हे दुसऱ्याला सांगत बसत नाही, परंतु एखाद्या आजाऱ्याला 15 दिवसात झोप आली नाही तर मग जर थोडी झोप आली तर तो सर्वांना सांगतो.
काल थोडी झोप लागली बुवा, त्याला ती गोष्ट महत्त्वाची वाटते. किंवा याहूनही चांगलं उदाहरण द्यायचं तर श्वासोच्छवासाचं घेता येईल. 24 तास सारखा श्वासोच्छवास चालला आहे, परंतु आपण ते येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत नाही की मी श्वासोच्छवास करणारा थोर प्राणी, अशी काही प्रौढी कोणी सांगत नाही. हरिद्वारला गंगेत सोडलेली काडी कलकत्त्यापर्यंत 1500 मैल वाहत गेली, तर त्याची ऐट ती काडी मारणार नाही. ती सहज प्रवाहाबरोबर वाहत आली. परंतु कोणी महापुरात प्रवाहाविरुद्ध जर 10 हात पोहून गेला तर तो केवढी ऐट मारेल. सारांश, जी स्वाभाविक वस्तू आहे तिचा अहंकार वाटत नाही. ठीक आहे ना. एखादं कार्य, एखादं चांगलं कृत्य हातून झालं तर अभिमान वाटतो. का? कारण की ती गोष्ट सहज झालेली नाही म्हणून. बाळाच्या हातून एखादी चांगली गोष्ट झाली तर आई त्याच्या पाठीवरून हात फिरवते, नाहीतर त्याच्या पाठीची आणि आईच्या काठीचीच सदा गाठ असायची. रात्रीच्या गाढ अंधारात एखादाच काजवा असावा, मग त्याची ऐट काय विचारता. तो सारी चमक एकदम दाखवत नाही, मध्येच लुकलुकतो, मग धावतो, मग थांबतो, पुन्हा लुकलुकतो. प्रकाशाची उघडझाप तो करीत असतो. त्याचा प्रकाश सतत राहील तर त्यात ऐट राहणार नाही. सातत्यात विशेष वाटेनासं होतं. त्याप्रमाणे सत्वगुण आपल्या क्रियातून जर सतत प्रगट होऊ लागला तर पुढे तो आपला स्वभावच होईल. सिंहाला शौर्याचा अभिमान नसतो, त्याला त्याची जाणीवही नसते. त्याचप्रमाणे सात्विक वृत्ती इतकी सहज होऊ दे की आपण सात्विक आहोत याची स्मृती देखील होणार नाही. प्रकाश देणं ही सूर्याची नैसर्गिक क्रिया, तिच्याबद्दल त्याला अभिमान नसतो. सूर्याला जर त्याबद्दल मानपत्र द्यायला गेलं तर तो काय म्हणेल, मी विशेष ते काय करतो, मी प्रकाश देतो म्हणजे काय करतो, प्रकाश देणं म्हणजेच माझं जगणं, प्रकाश न देईन तर मी मरेन, मला दुसरं माहीतच नाही. हे जसं त्या सूर्याचं तसं सात्विक मनुष्याचं झालं पाहिजे. सत्वगुण सर्व रोमरोमात भिनवून घ्यायचा. सत्वगुणाचा असा स्वभावच बनला पाहिजे, म्हणजे मग त्याचा अहंकार वाटणार नाही. सत्वगुण फिका पाडण्याची, सत्वगुण जिंकण्याची ही एक युक्ती झाली. आता दुसरी युक्ती म्हणजे सत्वगुणाची आसक्ती सुद्धा सोडायची. अहंकार आणि आसक्ती या दोन निरनिराळ्या वस्तू आहेत. हा जरा सूक्ष्म विचार आहे, दृष्टांताने लवकर समजेल. सत्वगुणाचा अहंकार गेला तरी आसक्ती राहू शकते. श्वासोच्छवासाचं उदाहरण घेऊ. श्वासोच्छवासाचा अभिमान नाही वाटत, परंतु तिथे फार मोठी आसक्ती असते. 5 मिनिटं श्वासोच्छवास करून नका म्हटलं तर तसं होत नाही. नाकाला श्वासोच्छवासाचा अभिमान नसेल वाटत, परंतु हवा सारखे ते घेत असतं. सॉक्रेटिसाची गंमत आहे ना. सॉक्रेटिसाचं नाक होतं फेंद्र, म्हणजे नाक असं मोठं होतं. ठीक आहे. लोक त्याला हसत, परंतु विनोदी सॉक्रेटिस म्हणे, माझंच नाक सुंदर आहे. मोठ्या नाकपुड्यांचं नाक भरपूर हवा आत ओढून घेतं म्हणून तेच सुंदर. तात्पर्य, नाकाला श्वासोच्छवासाचा अहंकार नाही, परंतु आसक्ती आहे. सत्वगुणाची ही अशीच आसक्ती वाटते. उदाहरणार्थ भूतदया हा गुण अत्यंत उपयुक्त आहे, परंतु त्याच्याही आसक्तीपासून दूर होता आलं पाहिजे. भूतदया हवी, परंतु आसक्ती नको. संत सत्वगुणामुळे इतरांना मार्गदर्शक होतात. त्यांचा देह भूतदयेमुळे सार्वजनिक झालेला असतो. माशा ज्याप्रमाणे गुळाला झाकळून टाकतात, त्याप्रमाणे सारी दुनिया संतांवर प्रेमाचं पांघरुण घालते. संतांच्या ठायी प्रेमाचा इतका प्रकर्ष होतो की अवघं विश्व त्यांच्यावर प्रेम करतं. संत आपल्या देहाची आसक्ती सोडतात, परंतु सर्व जगाची आसक्ती त्यांच्या ठिकाणी जडते. सर्व जग त्यांच्या देहाला सांभाळू लागतं, परंतु ही आसक्ती संतांनी दूर केली पाहिजे. हे जे जगाचं प्रेम, हे जे थोर फळ, त्यापासून आत्मा अलग केला पाहिजे. मी कोणी विशेष असं कधी वाटता कामा नये. अशा प्रकारे सत्वगुण अंगी पचवून टाकावा. प्रथम अहंकार जिंकावा, मग आसक्ती जिंकावी. सातत्याने अहंकार जिंकता येईल. फलासक्ती सोडून सत्वगुणामुळे मिळणारं फळ हे देखील ईश्वरार्पण करून आसक्ती जिंकायची. जीवनात सत्वगुण स्थिर केल्यावर कधी सिद्धीच्या रूपाने तर कधी कीर्तीच्या रूपाने फळ उभं राहतं, परंतु ते फळही तुच्छ लेखा. आंब्याचं झाड एकही फळ स्वतः खात नाही. ते फळ कितीही मोहक असो, रसाळ असो, ते फळ खाण्यापेक्षा न खाणं हेच त्याला मधुरतर असतं. उपभोगापेक्षा त्याग गोड आहे.
धर्मराजाने जीवनातील सर्व पुण्याईचं मिळणार ते थोर स्वर्गसुखाचं फळ तेही शेवटी लथाडलं. जीवनातील सर्व त्यागावर त्याने तो कळस चढवला. ती मधुर फळे चाखण्याचा त्याला हक्क होता, परंतु तो ती चाखता तर संपती. क्षीणे पुण्ये मृत्यू लोकास येती, म्हणजे आपलं पुण्य संपलं की आपण पुन्हा मृत्यू लोकास येऊ. हे चक्र पुन्हा त्याच्या पाठीस लागलं असतं. धर्मराजाचा केवढा हा त्याग! तो सदैव माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. अशा रीतीने सत्वगुणाचं सतत आचरण करून त्याचा अहंकार जिंकून घ्यावा. तटस्थ राहून सर्व फळं ईश्वराला अर्पून त्याची आसक्ती जिंकून घ्यावी, म्हणजे सत्वगुण जिंकला असं होईल. आता शेवटची गोष्ट सांगायची. तुम्ही जरी सत्वगुणी बनलात, अहंकार जिंकलात, फलासक्ती सोडली, तरी जोपर्यंत हा देह चिकटलेला आहे तोपर्यंत मधून मधून हे रजतमाचे हल्ले येतच राहतील. हे गुण जिंकले असं घटकाभर वाटेल, तरी ते परत जोर करून येतील. म्हणून सतत जागृत राहिलं पाहिजे. समुद्राचं पाणी जोराने आत शिरून ज्याप्रमाणे आखाते निर्माण होतात, त्याप्रमाणे रजतमांचे जोरदार प्रवाह मनोभूमीत शिरून आखाते निर्माण करतात. म्हणून जराही छिद्र होऊ देऊ नका, जराही छिद्र ठेवू नका. कडेकोट पहारा ठेवा. आणि कितीही दक्षता बाळगली तरी जोपर्यंत आत्मज्ञान नाही, आत्मदर्शन नाही, तोपर्यंत धोकाच आहे. म्हणून काहीही करा, पण ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. केवळ जागृतीच्या कसरतीने हे होणार नाही. मग कशाने होईल? अभ्यासाने होईल? नाही. एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवंताची अत्यंत जिव्हाळ्याने कळकळीने भक्ती करणं. रजस्तमो गुणांना जिंकाल, सत्वगुणाला स्थिर करून त्याची फलासक्तीही जिंकून घ्याल, परंतु तेवढ्यानेही भागणार नाही. जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत निभावणार नाही. शेवटी त्या परमेश्वराची कृपाच पाहिजे. त्याच्या कृपेला जिव्हाळ्याच्या भक्तीने पात्र झालं पाहिजे. याशिवाय दुसरा उपाय मला दिसत नाही. या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने हा प्रश्न विचारला आणि भगवंतानी उत्तर दिलं. अत्यंत एकाग्र मनाने निष्कामपणे माझी भक्ती कर, माझी सेवा कर. अशी जो सेवा करतो तो या मायेच्या पलीकडे जाऊ शकतो. एरवी ही गहन माया तरता येणार नाही. हा भक्तीचा सोपा उपाय आहे. हा एकच मार्ग आहे. म्हणजे बघा की विनोबासारखे वैचारिक किंवा तत्वज्ञ ज्यांना हे सगळं समजून ते कोळून प्याले होते, ते देखील शेवटी काय म्हणतात की भगवंताची अतिशय कळकळीने भक्ती कर. याला आपण म्हणू ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान झालेलं आहे, परंतु जोपर्यंत आपण ह्या जगात आहोत, जोपर्यंत आपण या देहात आहोत, तोपर्यंत आपल्याला द्वैताचा अनुभव येतच राहील. तर त्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल, त्यापासून आपण सही सलामत जर पुढे जावं असं आपल्याला वाटत असेल, तर भक्तीचा मार्ग सोपा पण आहे आणि रसाळ पण आहे. अशा प्रकारे आपण 14व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आणि विनोबांचं प्रवचन हे सगळं बघितलं. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही विचार व्यक्त करायचे असतील, तुमचा काही अनुभव शेअर करायचा असेल, जरूर करा. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर आपण त्यांच्यावर थोडंसं चिंतन करू, बघू की त्याचा आपल्याला काही उत्तर सुचतं का, आहे काही. आणि नसेल तर मग आपण ह्याच्यानंतर पुढच्या सत्रापासून 15वा अध्याय सुरू करणार आहे. तर 15वा अध्याय जो आहे गीतेचा, तो सगळ्या वेदांचं सार आहे. वेदांमध्ये जी उपनिषद आहेत ती म्हणजे त्या वेदांचं सार. उपनिषदांचं सार म्हणजे गीता. आणि गीतेचं सार जे आहे, म्हणजे त्यातलं जे सगळं ज्ञान आहे ते एकवटून आलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये. तो 15वा अध्याय पुढच्या वेळेसपासून आपण सुरू करू. त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या, तो समजून घ्यायचा प्रयत्न करा. आनंदात राहा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.